रसिक मित्र हो, नमस्कार. मकरंद यांचं एक लेखन मी आता सादर करतोय. शीर्षक आहे ध्रुव आणि त्याची तपस्या. मी दत्ता सरदेशमुख. ऐकूया तर, ध्रुव आणि त्याची तपस्या. मित्र हो, उत्तानपाद नावाचा एक राजा होता. त्याला 2 राण्या होत्या. एका राणीचं नाव सुनीती आणि दुसऱ्या राणीचं नाव होतं सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम. एकदा ध्रुव वडिलांच्या मांडीवर बसला होता, तेव्हा त्याचा भाऊ उत्तम तिथं आला. त्याची आई सुरुची ही राजाची लाडकी राणी होती. सुरुचीनं ध्रुवला राजाच्या मांडीवरून खाली उतरवलं आणि उत्तमला तिथं बसवलं. आपला हा अपमान ध्रुवाला सहन झाला नाही. आढळ पदासाठी त्यानं कठोर तपश्चर्या सुरू केली. आज सुरत रेल्वे स्टेशनला उभा असताना ध्रुव पटेलला हीच गोष्ट आठवत होती. नुकताच ध्रुव पटेल 18 वर्षांचा झाला होता. आजपासून त्याची तपश्चर्या सुरू होणार होती. त्याच्या हातात काकांनी काढून दिलेलं सुदूर केरळमधल्या कोझिकोडे स्टेशनचं तिकीट होतं. नोकियाचा एक डब्बा मोबाईल, म्हणजे स्मार्टफोन नव्हे, तो होता आणि नोकरी लागेपर्यंत निभाव लागावा म्हणून काकांनी दिलेले 5,000 रुपये. 2 दिवसांच्या प्रवासानंतर ध्रुव कोझिकोडेला पोहोचला. 150 रुपये रोज याप्रमाणे कॉट बेसिसवर एक जागा त्यानं मिळवली आणि सुरू झाला त्याचा नोकरीचा शोध. मल्याळम भाषेचं एक अक्षरही ध्रुवला अवगत नव्हतं. ना ओळख ना पाळख, पण जमेला होत्या हिंदी आणि इंग्रजी भाषा. पराकोटीचा आत्मविश्वास आणि स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द. 2-4 दिवस असेच नकारघंटा ऐकण्यात गेले, पण अखेर एका ड्रायफ्रूटच्या गोदामात त्याला काम मिळालं. दिवसभर ओझी वाहून झाल्यावर दिवसाअखेर मजुरीचे 500 रुपये हातात आल्यावर ध्रुव आपल्या पहिल्या वहिल्या कमाईकडं अनिमिष नेत्राने पाहत राहिला. 500 रुपये स्वतःच्या कमाईचे. 1-2 दिवसातच मॅनेजरला या नव्या मुलातलं वेगळेपण लक्षात आलं. त्याचा कामसूपणा, अदब, त्याचं इंग्रजीवरचं प्रभुत्व हे बघता त्या मॅनेजरनं त्याला त्याच्या तेव्हाच्या गोडाऊनमधल्या कामातून मुक्त करून प्रत्यक्ष ग्राहकांशी संवाद साधता येईल अशा त्याच कंपनीच्या मॉलमध्ये पाठवलं. आता ध्रुवचं रुटीन ठरलं होतं. दिवसभर कामात झोकून द्यायचं, संध्याकाळी आपण सुखरूप असल्याचा मेसेज घरी पाठवायचा. आठवडाभर त्याची पहिली नोकरी छान पार पडली. तो मॅनेजरसमोर जाऊन उभा राहिला. सर, मी नोकरी सोडतोय. मॅनेजरला आश्चर्य वाटलं. एक चांगला माणूस त्याला गमवायचा नव्हता, पण ध्रुवनं आपल्याला पैशांची कशी तातडीची गरज आहे, घरी कसे पैसे पाठवायचे आहेत आणि जवळच्या गॅरेजमध्ये कशी जास्त पगाराची नोकरी मिळणार आहे हे त्याला पटवून दिलं आणि तो पुढल्या वाटेला निघाला. पुढचा आठवडाभर ध्रुव असाच दुसऱ्या एका ठिकाणी काम करत होता, शिकत होता, अनुभव घेत होता. रोज आपल्या खुशालीचा मेसेज आपल्या घरी पाठवत होता. पण या ठिकाणीसुद्धा आठवडा झाल्यावर तो पुन्हा मॅनेजरच्या समोर येऊन उभा राहिला आणि अधिक पगाराच्या नोकरीसाठी ही नोकरी आपण सोडतोय असं म्हणून त्यांनी मॅनेजरला सांगितलं. त्यानं सुरत सोडलं. त्याला 3 आठवडे लोटले होते. गेल्या 4 दिवसांपासून तो एका बन क्लब नावाच्या एका बेकरीवजा कॅफेमध्ये तैनात होता. त्याच्या लागवीपणाबद्दल ग्राहकांना 2 गोष्टी हव्या असल्या तरी 4 वस्तू त्यांच्या गळी उतरवण्याबद्दलचं कौतुक या कॅफेच्या मालकाच्या कानावर पडलं होतं. आत्ताही एक ग्राहक ध्रुवला सल्ला विचारत होता. खूप भूक लागली आहे. इथं खायला काय चांगलं आहे? इथं सगळं छानच मिळतं. तुम्हाला कुठल्या प्रकारचा पदार्थ खायचा आहे? त्या ग्राहकाला काहीतरी गोड डेझर्ट खायचं होतं. वा, आमच्याकडे तर यासाठी 2 अफलातून पर्याय आहेत, बॅम्बोलिनी आणि लावाबन. अख्ख्या शहरात फक्त आपल्याकडेच या दोन्ही गोष्टी मिळतात. आपल्या अस्सल गुजरातीपणाला जागत ध्रुव साखर पिरणी करत होता. यातलं एकच मला घ्यायचं असलं तर? सर, असं करू नका. असं केलं तर तुम्ही त्या दुसऱ्या खाद्यपदार्थावर नाही,
स्वतःवरच अन्याय कराल. समोरचा माणूस मंद हसत मान डोलवत होता. ध्रुव नेहमीप्रमाणे आपलं म्हणणं ग्राहकाच्या गळी उतरवण्यात यशस्वी झाला होता. पण पैसे भरण्यासाठी काउंटरकडे जाण्याऐवजी तो माणूस आतमध्ये केबिनकडे जाऊ लागला आणि ध्रुवला म्हणाला, गुड लक. तुझ्याबद्दल ऐकलं होतं ते खरंच होतं म्हणायचं. मीच या बेकरीचा मालक आहे. 5 मिनिटांनी ध्रुवला मालकानं त्याच्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. त्याला विचारलं, तुझा पगार किती आहे? महिन्याला 15,000 सर. आजपासून तो 18,000 झाला आहे आणि तू आजपासून ॲसिस्टंट मॅनेजर म्हणून काम करशील. पुढच्या महिन्यात तुला मी मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ट्रेनिंग कोर्सला पाठवेन. त्यात तू जर उत्तीर्ण झालास तर मी तुला इथं डिपार्टमेंट हेडची जबाबदारी देईन. ध्रुवच्या कामानं प्रभावित होऊन मालक कामाची पुढची रूपरेषा आखत होता. दुर्दैवानं सध्याच्या ॲसिस्टंट मॅनेजरनं हे सगळं ऐकलं. 4 दिवसांपूर्वी कानामागून आलेला हा मुलगा इतका तिखट होऊ लागला आहे हे काही त्या ॲसिस्टंट मॅनेजरला सहन झालं नाही. त्यानं ध्रुवची नेमणूक दुपारी 5 ते पहाटे 2च्या शिफ्टवर केली. स्वतःचं वाहन नसलेल्या ध्रुवला पहाटे 2 नंतर चालत घरी जाणं हे मोठं कर्मकठीण होतं. पण त्यानं विना तक्रार ते स्वीकारलं. आठवडा झाल्यावर मात्र शिरस्त्याप्रमाणे ध्रुव मालकासमोर उभा राहिला. सर, गुजरातमध्ये घरी प्रॉब्लेम झाला आहे. भावानं तिकीट पाठवलं आहे. मला अर्जंट घरी जावं लागतं आहे. आज या घटनेला 3-4 दिवस होऊन गेलेत. आज सकाळपासून त्या ड्रायफ्रूट गोडाऊन आणि मॉलमध्ये, त्या गॅरेजमध्ये आणि त्या बेकरीत एक फर्राटेदार महागडी गाडी येऊन थांबते आहे. टिपटॉप पेहरावातले 3 तरणे बांड युवक तिथल्या लोकांना भेटत आहेत, भेटवस्तू देत आहेत. त्यातला एक जण चेहऱ्यानं सगळ्यांना ओळखीचा वाटतो आहे. पण आजचा त्याचा रुबाब, विश्वासपूर्ण देहबोली, बॉडी लँग्वेज सगळ्यांना अचंबित करते. आणि तो आहे ध्रुव. ध्रुव पटेल नव्हे, ध्रुव ढोलकिया. सुरत इथल्या 12,000 कोटी रुपयांच्या श्री हरिकृष्णा एक्सपोर्ट्स नावाच्या 6,500 कारागीर कामाला असणाऱ्या हिऱ्यांच्या पेढीच्या मालकाचा सावजी ढोलकिया यांचा नातू ध्रुव. आपल्या कामगारांची कदर करणाऱ्या सावजीभाईंनी आजवर आपल्या कारागिरांना मारुती, रेनो क्विड अशा गाड्या भेट दिल्या आहेत. 2016 साली त्यांनी काही कारागिरांना घरं गिफ्ट म्हणून दिली. 2018 साली तर त्यांनी जे कारागीर त्यांच्याकडं 25 वर्ष कामाला आहेत अशांना मर्सिडीज गाड्या भेट म्हणून दिल्या. आपल्या कुटुंबियांना, विशेषतः जे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत अशा नातवंडांना श्रममाहात्म्य समजावं, पैशाची किंमत कळावी म्हणून ते त्यांना अशा रीतीनं महिनाभर तरी अनोळखी ठिकाणी कामावर पाठवतात. ध्रुवच्या आधी त्याचे चुलत भाऊसुद्धा या परीक्षेतून पार पडलेले आहेत. ध्रुवची तपस्या संपली होती. त्याचं आढळपद त्यानं मिळवलं होतं. पैशांमध्ये अक्षरशः लोळता येईल इतकी संपत्ती असणाऱ्या सावजीबाईंचा नातवंडांना घडवण्याचा हा दृष्टिकोन अनुकरण करण्यासारखा आहे. नाहीतर अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेले आपण आपल्या मुलांना चुचकारत बसतो. त्यांच्या प्रकट अप्रकट सगळ्या इच्छा आपली ऐपत असो किंवा नसो पूर्ण करत बसतो. त्यांना नकार देत नाही. बऱ्याचदा नाही ऐकायची सवय नसलेल्या या पुढच्या पिढीला प्रत्यक्ष आयुष्य खूप जड जातं आणि मग सुरू होतो आक्रस्ताळेपणा, थैथयाट, बेमुरवतखोरपणा. आपल्याला वाईट वाटतं, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. 3 सन्माननीय अपवाद. माझ्या शाळेतला एक मित्र आहे. त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या संस्कारांनी, शिकवणीनं त्यांच्या इंजिनियर झालेल्या मुलानं स्वतःच्या पैशानं विकत घेईन तेव्हाच मोटरसायकल चालवेन अशी शपथ घेतली आहे. आजही तो मुंबईत रेल्वे, बस किंवा सायकलनं फिरतो. दुसऱ्या एका वर्गमित्रानं आणि त्याच्या बायकोनं एके दिवशी अचानक घोषित केलं, आम्हा दोघांना एक खूप बरं नाही आहे.
जागेवरून हलताही येत नाही आहे. त्यांच्या मुशीत घडलेल्या लेकानं भांबावून न जाता आईवडिलांसाठी गरमागरम नाश्ता केला, औषधपाणी आणलं आणि जेवणही बनवलं. डहाणूजवळ बोर्डीला माझ्या आणखी एका मित्रानं त्याच्या मुलाला 8वी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर सुट्टीत बोर्डीतल्या किराणा मालाच्या, मेडिकल आणि गॅरेज अशा विविध दुकानामध्ये काम करायला लावलं होतं. माझ्या पाहण्यातल्या या उद्याच्या सावजीबाईंना सलाम. इति मकरंद. ध्रुव आणि त्याची तपस्या या लेखाचं वाचन आत्ताच आपण ऐकलं. लेखक मकरंद पिंपुटकर. त्यांचा मोबाईल नंबर 8698053215. ही पोस्ट गजानन पळसोतकर यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.